आणि बातमी नांदेडच्या उमरज मधून आहे। संतांच्या संगतीत दुःखमुक्ती मिळते असं गुरुवर्य एकनाथ महाराज उमरजकर यांनी सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात म्हटलेलं आहे। असं म्हणत त्यांनी एका प्रकारे सप्ताहात कीर्तन सेवेतून समाज प्रबोधन केले। पाहूयात। महाराज एका दिवसामध्ये 300 क्विंटल अन्न खाऊ घालेल म्हणून, पण कळसाच्या दिवशी 300 प्लस अन्न खाऊ घालण्याचं काम ते कोण केलं? महाराज त्यांनीच केलं। करणारा तोच आहे महाराज। फक्त आपण ज्याप्रमाणे एखाद्या मुलानं आपल्या आईवर भार घालून सोडून द्यायचं राहते, त्या आईलाच काळजी महाराज। लेकराला कवा तहान लागली, कवा भूक लागली, काय ते आईलाच करा। लेकराला काही करायची गरज नाही। तद्वत माझी आई मला सांभाळते, नामदेव माऊली मला सांभाळते महाराज। फक्त मी काही नाही, निवांत राहतो महाराज। माझ्या सोबत असणाऱ्याला माहिती आहे माझा कोणताच व्यवहार नीट नाहीये। मी ते आता बोलू नये व्यवहार आमचा मधात काहीच नाही महाराज, पण ते आपोआप नामदेवराय ते करून घेतात। एवढे संसारामध्ये एवढं तापलेले आहेत आपण, तो ताप जर निवृत्त करायचा असं, हा दुःख संसाराचं जर निवृत्त करायचं असं, तर केवळ आणि केवळ त्या परमात्म्याला शरण आलं पाहिजे। तेव्हा दुःखाची निवृत्ती अभंगाचं सुख फक्त 2 ठिकाणीच भेटेल महाराज आपल्याला। एक तरी देवाकडे आणि दुसरं आहे संतांकडे। दुसरीकडे कुठेही सुख भेटत नाही महाराज। तुम्ही कितीही सुख हुडकायचा प्रयत्न करा, तुम्हाला सुख दुसरीकडे भेटत नाही। सुखालागी करी गेला, सीन गेला, अवघा झाला। तिथे येऊन डोकं टेकवलं महाराज। नामदेवराच्या समाधीवर डोकं टेकवा किंवा पंढरंग पार्वत्याच्या पायावर डोकं टेकवा, झाले समाध। काल मी जेव्हा कळस चढवला ना महाराज, आणि महाराजासमोर येऊन जेव्हा दंडवत घेतलं ना, त्या दिवशी मला वाटलं झाले समाध। आता निश्चिंतीने पावलो कृत्य कृत्य झालं। जीवनामध्ये दुःख हे मला माहितीच नाही, कारण दुःखाची निवृत्ती करायसाठी सुखाची सुकवणे पांडुरंग परमात्मा किंवा संत आहे, आणि ते नामदेवराय माझ्या सोबत असल्यामुळे दुःखाचा लेस सुद्धा मला शिवू शकत नाही, मला गॅरंटी आहे। श्री गुरु साई